या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अलका सावलीला कॉल करून सांगते की तू लवकरात लवकर घरी ये, कारण यांची तब्येत अचानक बिघडली आहे. आणि ते ऐकून सावलीसुद्धा घाबरते आणि तिला विचारू लागते की आई काय झालं आहे जगन्नाथजींना. पण अलका तिला काही सांगत नाही, फक्त लवकर घरी ये असा निरोप देते. आणि त्यामुळे सावली लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ती जयंती मोबाईलमध्ये स्वतःचा चेहरा पाहत असते आणि म्हणत असते की जयंती किती ग सुंदर आहेस तू. खरं तर ना ती रूपम कॉस्मॅटिकची स्पर्धा तूच जिंकायला हवी होती, पण काय आहे ना लोकांना खऱ्या सौंदर्याची किंमतच नाही, म्हणून जाऊ दे, उगाच तू वाईट वाटून घेऊ नको. आणि तशीही ती स्पर्धा त्या सावलीच्या नवऱ्याने आयोजित केली होती ना, म्हणूनच ती स्पर्धा जिंकली. यांचं कसं आहे ना, आपल्याच घरची स्पर्धा, आपलाच स्पर्धक आणि आपलाच विजेता, त्यामुळे तू जास्त मनावर घेऊ नको. एखाद्या दिवशी तू कोणती ना कोणती सौंदर्य स्पर्धा नक्की जिंकशील, पण तोपर्यंत तर तुला सुंदर दिसायला हवं ना. आणि मग ती लगेच पावडर लावायला सुरुवात करते. दुसरीकडे सावली अक्षरशः धावत पळत जगन्नाथच्या घरी जाते आणि ती अलकाला विचारत असते की आई काय झालं, जगन्नाथजींची तब्येत तर ठीक आहे ना, तू मला असं अचानक का बोलावून घेतलं. आणि त्यावेळी जगन्नाथ हसतच त्या ठिकाणी येतो आणि सावलीला हाक मारतो. तर सावली आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहत असते. ती विचारत असते की काय झाले तुम्हाला. तर जगन्नाथ हसतच म्हणतो की सावली सॉरी हा, आम्ही जरा तुझी गंमत केली, नाहीतर मग तू इथे अशी घाई गडबडीत आली असती का. आणि ते ऐकून सावली डोक्यालाच हात लावते. ती म्हणत असते की तुम्ही ना अक्षरशः मला घाबरवलं. आणि मग त्यानंतर जगन्नाथ तिला शांतपणे बसायला सांगतो. अलका छान ताट तयार करून बाहेर घेऊन येते आणि मग ते दोघे जण सावलीचं छान औक्षण करतात. जगन्नाथ म्हणत असतो की तू इतकी मोठी स्पर्धा जिंकली, मग तुझं कौतुक करायला नको का. आणि त्या दोघांनी केलेलं ते कौतुक पाहून सावलीलाही खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर जगन्नाथ स्वतःच्या हाताने सावलीची दृष्टसुद्धा काढतो, त्यामुळे सावली तर खूपच खुश होते. त्यानंतर जगन्नाथ हसतच म्हणतो की सावली तुला खरंच दृष्ट लागली होती बरं का. मला तर असं वाटते की ती तिलोत्तमा मेहेंदळे जळून खाक झाली असणार. आणि हे ऐकून सावली रागातच त्याच्याकडे पाहू लागते. त्यामुळे जगन्नाथ हसून अलकाला म्हणू लागतो की अलका असं बोलतात का, शेवटी कितीही काही झालं तरी तिलोत्तमा मेहेंदळे आपल्या लेकीची सासू आहे ना. आणि त्यावर अलकाही गालातल्या गालात हसत हो म्हणते. त्यामुळे सावलीच्याही चेहऱ्यावर हसू येतं आणि ती त्या दोघांना मिठी मारते. त्यानंतर मग रात्री मेहेंदळेंच्या घरी सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र बसतात. अमृताने सगळ्यांसाठी श्रीखंड बनवलेले असते, त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात. सोहम आणि बबलू म्हणत असतात की आज सावली वहिनी जिंकली, त्याचा आनंद तर आपण साजरा करायलाच हवा. पण तितक्यात तिलोत्तमा म्हणते की फक्त ही मुलगी जिंकलेली नाही आहे, तर माझा सारंगसुद्धा जिंकला आहे, त्यामुळे त्याच्या जिंकण्याचा सुद्धा आनंद आज आपण सेलिब्रेट करतोय. मला खरंच त्याचं खूप कौतुक वाटतं, त्याने चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्णसुद्धा केलं. आणि त्यावेळी ऐश्वर्या मात्र म्हणत असते की मला गोड चालत नाही, माहिती आहे ना तुला अमृता वहिनी, त्यामुळे हे श्रीखंड वगैरे मला देऊ नको. आणि तिचं असं बोलणं ऐकून सोहम मुद्दाम म्हणतो की माझ्या सावली वहिनीचं जिंकणं कोणाला तरी खटकलेलं दिसते. पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की मला काय खटकलं आहे किंवा काय खटकलं नाही हे बाजूला राहू दे, तू आधी तुझ्या बायकोकडे लक्ष दे. तुला माहिती आहे ना, तिने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती हारली आहे याचं तुला काहीच वाटत नाही आहे का. तुला तर फक्त या मूर्ख मुलीचंच कौतुक आहे. आणि हे ऐकून सोहम खाली मान घालतो. पण त्यावेळी सारंगमध्ये पडत म्हणतो की वहिनी अगं, तारा जरी जिंकली असती ना तरी आपल्या सगळ्यांना इतकाच आनंद झाला असता. आणि मुळात आपल्या घरातील एक व्यक्ती जिंकली म्हणजे हा घराचाच विजय आहे असं नाही का. पण ऐश्वर्या म्हणते की हे बघ सारंग, मी असं अजिबात मानत नाही. माझ्यासाठी फक्त तू जिंकलायस ही मूर्ख मुलगी नाही, कारण ती माझी कोणीही नाही आहे. आणि मग ती सरळ तेथून जाण्यासाठी निघते. पण तिलोत्तमा तिला थांबवते आणि म्हणते की ऐश्वर्या तू कुठेही जायचं नाही आहे, सगळ्यांसोबत बसून जेवण कर, कारण आज आपण सारंगच्या जिंकण्याचा आनंद सेलिब्रेट करतोय. आणि त्यामुळे ऐश्वर्याला गुपचूपपणे बसावं लागतं. आणि मग सगळेजण जेवायला सुरुवात करतात. तारा मात्र रागातच सोहमकडे पाहत असते. तर सावली आणि अमृता प्रेमाने एकमेकींना घास भरवत असतात. तर दुसरीकडे ती भैरवी तर खूपच चिडलेली असते. ती अस्वस्थपणे फेऱ्या मारत रडत ओरडत म्हणत असते की मी या मुलीला लाख वेळा सांगितलं, पण तरीही तिने शेवटी तिला जे करायचं तेच केलं.
पुन्हा ती स्पर्धा हरली आणि इतकी वर्ष मेहनतीने मी जे नाव कमवलं होतं ते तिने धुळीत मिळवलं. आणि त्याच वेळी नेमका जगन्नाथ आणि अलका त्या ठिकाणी येतात आणि हसतच तिला आवाज देतात. त्यामुळे भैरवी रागातच त्या दोघांकडे पाहू लागते. तर जगन्नाथ घाबरून म्हणतो की हे काय परजीवी बाई, तुम्ही इतक्या रागात का पाहताय? आता काय आम्हाला नजरेनंच भस्म करणार आहात की काय? आणि ते ऐकून भैरवी अजूनच चिडते. तर जगन्नाथ अलकाला म्हणत असतो की अगं अलका, तू बघत काय बसली, जा परजीवी बाईंचं तोंड गोड कर. त्यामुळे अलका पेड्यांचा बॉक्स घेऊन भैरवीकडे जाते. तर ती भैरवी सरळ तो बॉक्स फेकून देण्यासाठी हात उचलते. मात्र अलका तिचा हात पकडते आणि म्हणते की चुकूनही ही चूक करू नका, कारण हे अन्न आहे आणि अन्नाचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. आणि ते ऐकून भैरवी रागातच अलकाकडे पाहू लागते. तर अलका म्हणत असते की कसं आहे ना, आत्तापर्यंत तुम्ही खूप यश उपभोगलं, पण आता ना तुम्ही पराभवाची सवय लावून घ्या. आता तुम्हाला आमच्या लेकीचं यश बघावं लागणार आहे आणि स्वतःचं अपयश. आणि ते ऐकून भैरवीला तर काय बोलावं ते सुचत नाही. तर जगन्नाथ तिला म्हणत असतो की परजीवी बाई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काही झालं तरी ही स्पर्धा माझी लेकच जिंकणार, कारण माझी लेक स्वच्छ आणि निर्मळ मनाची आहे. आणि तुमच्या ताराची कर्मच अशी आहेत की तिने काही केलं असताना तरी ती ही स्पर्धा जिंकू शकली नसती. आणि मुळात ती ज्या आवाजासाठी सगळ्यांना माहीत आहे ना, तो आवाजसुद्धा माझ्याच लेकीचा आहे. आणि आता तुम्ही ना फक्त त्या दिवसाची वाट बघा ज्या दिवशी त्या मेहेंदळेंना कळेल की ज्या आवाजासाठी ती तारा इतकी फेमस आहे, ज्या आवाजासाठी सगळेजण तिचं कौतुक करतात, तो आवाज तिचा नाहीच आहे, तर माझ्या लेकीचा आहे. मग बघा काय होतंय ते. आणि हे ऐकून भैरवी तर खूपच घाबरते. तर अलका तिच्या हातावर एक पेढा देत म्हणते की हा पेढा ना खरं तर खूप गोड आहे, पण तुम्हाला मात्र तो कडूच लागणार, पण जाऊ दे, काही हरकत नाही. आणि मग ते दोघेजण हसतच तेथून जाण्यासाठी निघतात. पण मग त्यानंतर जगन्नाथ अलकाला म्हणू लागतो की अलका, आज आपली लेक जिंकली ना, त्यामुळे मला ना नाचावंसं वाटतंय. आणि मग तो मुद्दाम आज आनंदी आनंद झाला हे गाणं लावतो आणि भैरवीच्या समोरच नाचू लागतो. त्यामुळे भैरवी अजूनच चिडते आणि मग ते दोघेजण तेथून निघून जातात. दुसरीकडे सारंग त्याच्या खोलीत बसलेला असतो. मग सावली त्या ठिकाणी येते. तर सारंग तिचं खूप कौतुक करत असतो आणि तिला म्हणू लागतो की सावली, आज तू ही स्पर्धा जिंकली आहे, पण यामुळे ना मी खरंच खूप काही जिंकलो आहे. आणि तुला माहिती आहे का, तू ही स्पर्धा का जिंकली? कारण तू जे काही बोलली ना ते अगदी मनापासून बोलली. तुला ते कोणी लिहून दिलेलं नव्हतं किंवा तू पाठही केलेलं नव्हतं. आजपर्यंत तू जे काही सहन केलं आहेस ना, ते तू सगळ्या जगासमोर मांडलं. तुझ्यातला निर्मळपणा आज सगळ्यांना दिसला. आत्तापर्यंत तू खूप काही सहन केला आहेस, पण यापुढे मी तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. आणि ते ऐकून सावली रडतच सारंगला मिठी मारते. तर सारंग तिला म्हणतो की सावली, एक गोष्ट लक्षात ठेव, कधीच सत्याची कास सोडू नको. पण ते ऐकून सावली घाबरते. आपल्या गाण्याचं सत्य सारंगला सांगावं की काय असंही तिच्या मनात येऊन जातं. दुसरीकडे त्या भैरवीने रागारागात ताराला कॉल केलेला असतो आणि जगन्नाथने घरी येऊन जे काही केलेलं असतं ते ती त्या ताराला सांगत असते. ती म्हणत असते की तारा, तो तुझा अपमान करायला आला नव्हता, तर माझा अपमान करायला आला होता. मी इतकी वर्ष मेहनत करून जे नाव मिळवलं होतं ना, ते तुझ्यामुळे आज मातीत गेलं. तर तारा म्हणत असते की मॉम, मी सगळं ठीक करेल, फक्त तू माझ्या सोबत राहा. पण भैरवी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझ्या शब्दात आहे ना, तोपर्यंतच मी तुझ्या सोबत राहील. जर तू माझं ऐकलं नाही ना, तर मी तुला वाऱ्यावर सोडून देईल आणि बघेल की तो सोहम तुझी कशी साथ देतो ते. आणि हे ऐकून तारा तर खूपच घाबरते. त्यानंतर मग सोहम तारासाठी चॉकलेट घेऊन त्या ठिकाणी येतो. पण त्यामुळे तारा त्याच्यावर अजूनच चिडते. ती म्हणत असते की तुला काय वाटतं, तू मला हे चॉकलेट देशील आणि मी लगेच ठीक होईल का? त्या सावलीमुळे मी ही स्पर्धा हरले आहे, हे तू लक्षात ठेव. तर सोहम तिला समजावत म्हणतो की अगं सावली वहिनी, स्टेजवर जे काही बोलली ते खरंच खूप छान होतं आणि म्हणूनच ती स्पर्धा जिंकली. पण त्यावेळी तारा मोठ्याने ओरडूनच म्हणते की सतत काय तू त्या सावलीचं नाव घेत असतोस रे? कोण आहे ती? तिची लायकी तरी आहे का? जर त्या सारंगने तिच्यासोबत लग्न केलं नसतं ना, तर ती आज इथे कुठेच नसती. आणि हे ऐकून सोहम म्हणतो की अगं तारा, तू सावली वहिनीविषयी असं कसं बोलू शकते? ती तर तुझी मैत्रीण आहे ना. आणि ते ऐकून तारा मोठ्याने ओरडून म्हणते की ती माझी फक्त एक असिस्टंट आहे, नोकर आहे.
तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दुसरं कोणतंही नातं नाही आहे. तू उगाच आमच्या दोघींची तुलना करू नको. आणि ताराच्या अशा वागण्यामुळे सोहमला तर मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे सावली विठुरायापुढे तिचं मन मोकळं करत असते. ती म्हणत असते की सारंग सरांचा माझ्यावर किती विश्वास आहे, मात्र मी सतत त्यांचा विश्वासघात करते. मला खरंच आता माझ्या मनावरचं हे ओझं उतरवायचं आहे. आणि मग ती विचार करते की माझ्या गाण्याचं सत्य मी सारंग सरांना सांगायला हवं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सारंग झोपलेला असतो, तर सावली हळूच त्याचा चेहरा पाहते आणि मग तेथून जाण्यासाठी निघते. पण सारंग तिचा हात पकडतो आणि त्यामुळे सावली म्हणू लागते की सारंग सर प्लीज सोडा मला ना खूप कामं आहेत. मला रांगोळी काढायची आहे, स्वयंपाक करायचा आहे, केस धुवायचेत. आणि हे ऐकून सारंग हसतच म्हणतो की अरे बापरे, सावलीला तर खूपच कामं आहेत. पण सावली तू काळजी करू नको, मी तुला तुझ्या कामांमध्ये मदत करतो. आणि ते ऐकून सावली विचारते की तुम्ही काय मदत करणार आहात. तर सारंग म्हणतो की मी ना आता तुला अंघोळ घालतो. आणि ते ऐकून सावली घाबरते. तर सारंग तिच्या मागे पाण्याचा जग घेऊन पळू लागतो. त्यामुळे सावली ओरडायलाच सुरुवात करते. ती म्हणत असते की सारंग सर हे काय चाललंय तुमचं. पण सारंग काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर सावली नाटक करत म्हणते की ठीक आहे, तुम्हाला माझ्या अंगावर पाणी टाकायचं आहे ना, टाका मग. आणि त्यामुळे सारंग हसतच तिच्या अंगावर ते पाणी टाकण्यासाठी जातो. पण सावली तो जग त्याच्याच अंगावर उलटा करते आणि तेथून पळून जाते. त्यामुळे सारंग घाबरून म्हणतो की ही मुलगी खरंच डेंजर आहे, हिच्या पाठीमागे आता जायलाच नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.